12 जानेवारी या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। भारतात हा दिवस प्रामुख्याने जिजाऊ माँसाहेब जयंती व राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो। संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। जिजाऊ माँसाहेब जयंती। मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आऊसाहेब राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सिंदखेड राजा बुलढाणा जिल्हा येथे झाला। हा दिवस राजमाता जिजाऊ जन्मोत्सव म्हणून साजरा होतो। राजमाता जिजाऊ स्वराज्याची प्रेरणा आणि आधारस्तंभ। बालपण आणि संस्कार। जिजाऊंचे वडील लखुजीराव जाधव हे सिंदखेड राजाचे एक पराक्रमी सरदार होते। जिजाऊंना लहानपणापासूनच युद्धकलेचे, राजकारणाचे आणि प्रशासनाचे शिक्षण मिळाले होते। हाच वारसा त्यांनी पुढे छत्रपती शिवाजी महाराजांकडे हस्तांतरित केला। पुण्याचा कायापालट। शहाजी राजांनी जेव्हा पुण्याची जहागिरी शिवरायांकडे सोपवली तेव्हा पुणे अतिशय ओसाड आणि संकटात होते। जिजाऊंनी पुण्यात पाऊल ठेवल्यानंतर पुण्यातील कसबा गणपती मंदिराचा जीर्णोद्धार केला। हातात सोन्याचा नांगर धरून पुण्याची जमीन कसण्यासाठी शेतकऱ्यांना धीर दिला आणि पुण्याचे पुनर्वसन केले। शिवरायांच्या अद्वितीय मार्गदर्शक। शिवरायांच्या मनात स्वराज्य स्थापनेचे बीज जिजाऊंनीच पेरले। केवळ युद्धनीतीच नाही तर न्यायनिवाडा कसा करावा, सामान्य रयतेचे रक्षण कसे करावे आणि स्त्रियांचा सन्मान कसा राखावा याचे बाळकडू त्यांनी शिवरायांना दिले। अफजल खान वध असो वा आग्रा सुटका, प्रत्येक कठीण प्रसंगात त्या शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या। समर्थ प्रशासक। जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज मोहिमेवर बाहेर जायचे तेव्हा स्वराज्याचा संपूर्ण कारभार आणि राजकार्य जिजाऊ माँसाहेब चोखपणे सांभाळत असत। त्या स्वतः अनेक तंटे सोडवत आणि प्रजेला न्याय देत असत। स्वराज्याच्या त्या पहिल्या खऱ्या अर्थाने राजमाता आणि मार्गदर्शक होत्या। स्वराज्य सोहळ्याचे साक्षीदार। जिजाऊंचे सर्वात मोठे स्वप्न म्हणजे शिवरायांचा राज्याभिषेक। 6 जून 1674 रोजी रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि स्वराज्याला राजा मिळाला। आपल्या आयुष्याचे ध्येय पूर्ण झाल्याचे समाधान घेऊन राज्याभिषेकानंतर अवघ्या 12 दिवसांनी म्हणजेच 17 जून 1674 रोजी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथे त्यांचे निधन झाले। माँसाहेब यांच्याविषयी बोलायला खूप आहे पण वेळ कमी आहे। राष्ट्रीय युवा दिन। स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन असल्याने भारत सरकारतर्फे 1984 मध्ये हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित करण्यात आला। 1985 पासून हा दिवस देशभर उत्साहात साजरा केला जातो। 100व्या उपग्रहाचे प्रक्षेपण। 12 जानेवारी 2018 रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने PSLV C40 द्वारे कार्टासॅट-2 मालिकेतील उपग्रहासह एकूण 31 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले होते। हा इस्रोचा 100वा उपग्रह ठरला। नॅशनल युथ गेम। राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून दरवर्षी या काळात नॅशनल युथ फेस्टिवल आयोजित केले जाते, ज्यामध्ये क्रीडा